नमस्कार, मेघाज मराठी रेसिपीमध्ये आज आपण दत्त जयंतीनिमित्त दत्त महाराजांची आवडती अशी वालाच्या शेंगाची भाजी करणार आहे। या वालाच्या शेंगा आपण निवडताना सर्वप्रथम हे टोक घ्यायचं आणि अशी याची ही दशा जी असते ही काढून टाकायची, म्हणजे आपली वालाची शेंग खाताना ती दशा मधात येत नाही आणि छान लागते। ही आतून अशी सोलायची, म्हणजे खिडकी वगैरे असली तर ती शेंगा आपल्याला बाजूला काढता येते आणि अशा या दशा निवडून ही शेंगा अशा निवडून घ्यायच्यात। अशा पद्धतीने मी इथे शेंगा अशा निवडून घेतलेल्या आहेत। सर्वप्रथम आपण कढईत तापायला ठेवू आणि त्यात 7 ते 8 एवढ्या हिरव्या मिरच्या टाकू। आपण हिरव्या मिरच्यांचं वाटण करून ही भाजी करणार आहे। थोडंसं आपण तेल टाकू, म्हणजे आपल्या हिरव्या मिरच्या छान फ्राय होतील। मिक्सरच्या पॉटमध्ये आपण 7 ते 8 एवढ्या लसणाच्या पाकळ्या, थोडंसं जिरं, आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहे ते शेंगदाणे टाकून घेऊ। कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून ती या वाटणात टाकणार आहे। आपण हिरव्या मिरच्या ज्या भाजून घेतल्या त्या आपण मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेऊ। हे आपण या वाटणात टाकू आणि याचं वाटण तयार करून घेऊ। यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे वाटण छान बारीक वाटून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण कढईत 1 पळी एवढं तेल गरम करायला ठेवू। आपलं तेल गरम झालं की त्यात आपण थोडंसं जिरं टाकणार आहे। जिरं तडतडलं की आपण हे वाल स्वच्छ धुवून घेतली आहे। आपली स्वच्छ धुवून घेतलेली वाल आपण तेलात टाकून फ्राय करायला ठेवू। अशा प्रकारे आपण या भाजीचा रंग बदलेपर्यंत ती छान परतून घ्यायची। आता याचा रंग छान बदललेला आहे, हे शेंगाही शिजत आल्या। हा दाणा सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान शिजला आहे आपला। आता आपण यात हे शेंगा थोड्याशा बाजूला करायच्या अशा कढईतच, आणि हे जे तेल असतं यात आपण हे वाटण टाकून घ्यायचं। जे आपण हे हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेतले ते या तेलात सोडायचं। गॅस मोठा करायचा आणि वाटण छान असं परतून घ्यायचं। चवीनुसार आपण मीठ ॲड करणार आहे आणि या वाटणाला बघा तुम्ही, आता आपल्या तेल सुटायला लागलं आहे, म्हणजे वाटणातला जो थोडाफार कच्चेपणा असेल लसणाचा कोथिंबिरीचा तो निघून जातो, वाटणाला छान चव येते तेलात फ्राय केल्यामुळे। आता आपण हे वालाच्या शेंगा मिक्स करून घेऊ। एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे, ते आपण आपल्या मिक्सरच्या भांड्याला जे वाटण लागलं आहे त्यात पाणी ॲड करू। हे गरम पाणी आहे आणि ते भाजीत टाकून घेऊ आणि भाजीला छान दणदणीत एक वाफ देऊन घेऊ। आपल्या भाजीला छान वाफ आली आहे, छान उकळी फुटली आहे। आपण गॅस छोटा केलेला आहे, तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान रसरशीत अशी मस्त भाजी तयार झालेली आहे। हे आता आपण सर्व करून घेऊ। अशी आपली मस्त वालाच्या शेंगाची भाजी तयार आहे। ही तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, ही तुम्हाला नक्कीच फार आवडेल। रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।